नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवाला ग्लोबल उंची, शासनाचा भक्कम पाठिंबा। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल। हजारो कुटुंबांची उपजीविका असलेला चेतक महोत्सव नव्या विस्ताराकडे। सविस्तर वृत्त असे की सारंगखेडा येथे सुमारे 400हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सारंगखेडा यात्रा व चेतक महोत्सवाला जागतिक दर्जावर नेण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले। सारंगखेडा येथे दत्तजयंतीनिमित्त सुरू झालेल्या यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, चेतक महोत्सव समितीचे प्रमुख जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराज रावल तसेच आयोजन समितीचे प्रणवराज रावल उपस्थित होते। मंत्री रावल म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांना जोडणाऱ्या पवित्र तापी नदीच्या तीरावर उभा असलेला हा महोत्सव शेकडो वर्षांची परंपरा जपत आजही डौलाने उभा आहे। दत्तप्रभूंच्या उपासनेसोबतच देशातील सर्वात मोठ्या अश्वमेळ्याची अनोखी ओळख या यात्रेला लाभली आहे। दररोज सुमारे 75,000 भाविक व पर्यटक येथे आगमन करतात। पूर्वी लोक बैलगाड्यांनी येत असत, आज आधुनिक वाहनांवर येतात, पण उद्देश तोच, उत्तम दर्जाचे घोडे पाहणे व खरेदी करणे। विविध प्रकारच्या अश्वांची भव्य दिमाखदार उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे। जपान, अरबस्तान यांसह जगभरातून अश्वप्रेमी येथे येतात। शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण भारतापासून अफगाणिस्तानपर्यंतचे व्यापारी येथे घोडे घेण्यासाठी येत असत, याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत। ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटन मंत्री असताना चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले। सलग 3 वर्षे मुख्यमंत्री स्वतः उद्घाटनासाठी उपस्थित राहिले। हजारो कुटुंबांची उपजीविका या यात्रेवर आधारलेली आहे। मसाले विक्रेते, शेती अवजारे, खाद्यपदार्थ आणि असंख्य पारंपरिक व्यवसाय। मंत्री रावल यांनी जाहीर केले की या महोत्सवासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी व्यापक योजना आखल्या जात असून भारतीयांसह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चेतक महोत्सव समितीचे जयपालसिंह रावल सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहेत। देशातील प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांची देखील या महोत्सवाला भेट देण्याची इच्छा आहे। कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते चेतक महोत्सवाचे उद्घाटन झाले व उपस्थित मान्यवरांसह त्यांनी अश्वमेळ्याची पाहणी केली। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी सारंगखेडा प्रतिनिधी शेख अहमद यांचा खास रिपोर्ट।